CST स्टेशनला उतरून फक्त 10 मिनिटाच्या वॉकिंगवरती हा फेस्टिवल आहे। सो हे गाइस व्हाट्सअप, बाकी कसं काय मंडळी, सब ठीक आहे ना? आय होप सब ठीक होगा। काला घोडा फेस्टिवल हा आजपासून स्टार्ट होतोय। 10 दिवस काला घोडा फेस्टिवल असेल, तर नक्कीच पूर्ण व्हिजिट करीन। आणि माझ्यासोबत आज एक मोठी हस्ती आहे। एजे स्टाईल नाही येऊ शकला कारण की त्याला दुखापत झालेली आहे एजे स्टाईलला। तर श्रेयस आहे। कसा वाटतं श्रेयस तुला? मस्त मस्त। तो चला मग मित्रांनो ब्लॉगला एन्जॉय करा। चला तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे काला घोडा फेस्टिवल। बघा माझ्या समोर जे तुम्हाला दाखवतो एंट्री कशी आहे इथून, तर तेही दाखवतो। पूर्ण ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा। चला आपण एंट्री करूया। रजिस्ट्रेशन करायला लागेल इथे मित्रांनो। इथं QR कोड आहे आणि रजिस्ट्रेशन करून मग पुढे जायचं। चला मग तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते। तुम्हाला स्कॅन करायला लागेल, रजिस्ट्रेशन करायला लागेल। फॉर फ्री एंट्री आहे। स्कॅन करून आणि मग तुम्ही तुम्हाला OTP येईल। OTP तुमच्या ईमेल अकाउंटवरती असेल, ती स्कॅन करून मग तुम्ही आतमध्ये याल। आतमध्ये हा असा पॅक्स आहे। चला मग मित्रांनो मी स्कॅन केलेला आहे दोघांचा। तर मित्रांनो फायनली आम्ही काला घोडा फेस्टिवलला आलेलो आहे। हे बघू शकतो तुम्ही समोरच आहे काला घोडा। तर नक्की मित्रांनो तुम्ही इथे व्हिजिट करा। इथे स्टॉल सुद्धा खूप असे लागलेले आहेत। काला घोडा फेस्टिवल 2025 आणि याच्या साईडलाच एक ॲम्बेसेडर कार आहे। केकची गाडी आहे ही बघा। आणि मित्रांनो समोरच याचे आर्टिस्ट सुद्धा आहेत। हे बघा ज्यांनी गोल्ड घातलेला आहे हातामध्ये आणि गालामध्ये, ते याचे आर्टिस्ट आहेत। त्यांनी हा आर्ट केलेला आहे केकचा पूर्ण। आणि 25 इयर्स कंप्लीट झालेले आहेत काला घोडा फेस्टिवलला। सो त्याचा बॅनर लागलेला आहे इथे, तुम्ही बघू शकता। तर चला मित्रांनो आपण आतमध्ये एंटर करूया काला घोडा फेस्टिवलचे। बघा बॉटलचा पूर्ण केलेला आहे थीम। हे बघा बॉटल आहेत पूर्ण काला घोडा फेस्टिवलचे इकडे। चला जाऊया आतमध्ये। चला हे बघा। तर स्टार्टिंगला मी तुम्हाला बोललो ना असे स्टॉल आहेत प्रत्येक स्टेटमध्ये तुम्हाला दिसतील। महाराष्ट्र, बंगाल, कलकत्ता, तामिळनाडू असे स्टॉल प्रत्येक स्टेटमध्ये असे लागलेले इथे। चला आता पहिला आहे द प्लेटेड प्रोजेक्ट महाराष्ट्र। प्लेटेड म्हणजे प्लेटवरती पूर्ण प्रोजेक्ट असे दाखवण्यात आलेले आहेत इथे। हे बघा तर मित्रांनो त्यानंतर इकडे आहे द बॅम्बो को दिल्ली। हे बघा इथे असं आहे बॅम्बो को दिल्ली। त्यानंतर इकडे आहे ब्लू टोकाय कॉफी रोस्टेड। हे बघा इकडे कॉफी तुम्हाला भेटेल। आपण या गोष्टी खाऊ शकत नाही कारण का स्ट्रिक्ट डाईट चालू आहे सध्या माझी। तर चला इकडे या। इकडे बघू शकता तुम्ही, या साईडला सुद्धा बघू शकता तुम्ही खाण्याचे स्टॉल इथे आहेत। सो इथून तुम्ही खाऊ शकता। इकडे खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत। आणि त्याच्यानंतर इकडे पॉपकॉर्न। त्याच्यानंतर हे बघा बाय अबिरा कर्नाटकाचे इथून लागलेले आहेत। हे बघा त्यामध्ये इकडे हे बघा काय काय आहेत ते। बनारसी साडी हा सुद्धा स्टॉल लागलेला आहे बनारसी साडीचा। तो नक्की साडी बघूया बनारसी कशी असते ती। हे बघा तर मित्रांनो या पूर्ण बनारसी साडी आहेत। हे बघा बनारसी साडी उत्तर प्रदेश। तो सो त्याच्या साईडलाच अर्बन मंकी। तर मित्रांनो इथं हॅट आहेत तुम्ही बघू शकता। आणि हॅटची प्राईस आहे 1000 रुपीज मित्रांनो। खूपच स्टँडर्ड प्राईस सुद्धा आहे तिथे। गॉगल्स, ग्लासेस तुम्ही बघू शकता इथे। आणि खूप महागड्या गोष्टी आहेत तशा बघायला गेलं तर अर्बन मंकी। नक्कीच मित्रांनो असे स्टॉल आहेत। आपण पहिले या साईडचा कव्हर करूया, त्यानंतर जाताना त्या साईडचा कव्हर करू। पहिले इकडचा कव्हर करूया। चला कॅफे ऑफ काला घोडा। हे बघा तुम्ही बघू शकता इथे। तर व्हेज पुलाव आहे 150 रुपये आणि व्हाईट ढोकला आहे 50 रुपये। बघा असे स्टॉल सुद्धा लागलेले इथे। आणि इकडे मशाजही होतो। हे बघा इकडे मला वाटतं मशाज, या साईडला मशाज थेरपी चालू आहे। हे बघा बघू शकतो तुम्ही। कदंबिनी दिल्ली। इथे दिल्लीचं काय लागलेलं आपण बघूया काय काय आहे ते। हे बघा ये भी टी कोस्ट आणि इकडे बघूया काय आहे ते। तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता आर्ट्स कशा प्रकारे लागलेलं आणि खूप सारे स्टॉल सुद्धा आहेत इथे। हे बघा माझ्या पाठीमागे बघू शकता आर्ट्स
ह्या साईडला सुद्धा. आणि आर्ट्स बघा किती सुंदर असे लागले आहेत घोड्याचे आर्ट्स. हे बघा खूपच फंटॅस्टिक आहे, फॅब्युलस आर्ट्स आहे तिथे. तर नक्कीच तुम्ही या मित्रांनो. फ्री कॉस्ट आपल्याला एंट्री आहे इथे. फक्त स्कॅन करायला लागेल तुम्हाला स्कॅनर. त्यानंतर तुम्हाला एंट्री फ्रीमध्ये भेटेल. नक्कीच एकदा विजिट नक्की करा. मुंबई आर्ट फेस्टिवल फोर्टलाच आहे. CST स्टेशनला उतरून फक्त 10 मिनिटाच्या वॉकिंगवरती हा फेस्टिवल आहे. तर चला मित्रांनो आपण जाऊया पुढे आणि पुढे बघू अजून किती प्रकारचे आर्ट्स आहेत. चला. मधुबनी पेंटिंग बिहार. तो सो बिहारच्या पेंटिंग आहेत. हे बघा हे आर्ट स्टुडिओ आहे राजस्थानचा. हे बघा सो राजस्थानच्या डिझाईन आहेत या काही. हे बघा आणि या साईडला पश्चिम बंगालचं स्टॉल आहे. त्यानंतर राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे. असे प्रत्येक स्टेटमधले स्टॉल लागत गेले तिथे. आणि बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ नॉट अलाउड स्टॉलवरती आहे. तर नक्कीच चला मग आपण इकडे कव्हर करूया. तर नक्कीच मित्रांनो या साईडला स्टॉल आहेत आणि या साईडला मधल्या रस्त्याला आर्ट्स आहेत मित्रांनो. आर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण मधल्या साईडच्या पॅसेजमध्ये. तर हा आर्ट्स आपण बघूया कसा आहे तो. मुंबई रेल्वे स्टेशनचा आर्ट आहे हा. हे बघा सो मित्रांनो हा रेल्वे स्टेशन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या आर्ट्समध्ये. या बिल्डिंग आहेत खालच्या साईडला आणि खूपच सुंदर असा आर्ट आहे. तर या साईडला बघूया आपण काय आर्ट येतो. हे या साईडला घोड्याचा आर्ट बघा. म्हणजे इथं घोड्याचा आर्ट खूपच अलग अलग पद्धतीने केलेला आहे. इकडे काश्मीर आहे, इकडे मणिपूर आहे आणि इकडे राजस्थान आहे. तर नक्कीच बघा घोड्याचे आर्ट्स खूप सारे आहेत आणि घोड्याचे आर्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचे प्रयत्न केले आहे तिथे. हे बघा या साईडला सुद्धा घोड्याचा आर्ट आहे पण खूपच सुंदर असा केलेला आहे. पूर्ण गेअरचा आहे, गेअर पद्धतीने केलेला आहे. हे बघा तुम्ही इथे फोटो सुद्धा घेऊ शकता. तर इकडे आपण आहोत आणि आपला भाऊ आहे. चला तर नक्कीच मित्रांनो मी त्या साईडनं आलतो आणि या साईडला इथे एंड होतोय. आता मी तुम्हाला इकडून ह्या साईडनं जाईन लेफ्ट साईडनी आणि या साईडला कोणते स्टॉल आहेत या साईडला ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मगाशी मी राईट साईडचे स्टॉल दाखवले त्या साईडचे. आता मी या साईडचे स्टॉल तुम्हाला दाखवेन. तर नक्की चला आता इथून आपण स्टॉल बघूया माझ्या लेफ्ट साईडला कोणते स्टॉल आहेत ते. चला. सो या साईडला मित्रांनो द गुड डॉल तमिळनाडूचे डॉल आहेत. हे डॉल बघू शकता. तर मित्रांनो याच्या साईडलाच आतमध्येच स्टॉल लागलेला आहे इथे खायचे. हे बघा खायचे स्टॉल सुद्धा आहे तिथे. सगळं काही तुम्हाला स्टॉलमध्ये भेटेल खाण्यासाठी. हे बघा हे पूर्ण स्टॉल आहे लागलेला आणि इकडे तर खूपच सुंदर असं लागलेलं आहे दिल्ली राजस्थान. हे बघा बघा याची काय प्राइस आहे मोरची. या 750 प्राइस आहे याची. बघू शकता आणि खूपच सुंदर अशा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे. किती सुंदर आहे. तलेगाव फार्म महाराष्ट्र. यहाँ से बोतल ले लें. दूसरी जो गिरगाय होती है ना ये कम गिरगाय है ये उसका प्योर एक घी आहे वाटतं मित्रांनो. आणि दोनों का प्रोसेस सेम है. ये A2 घी है इसमें प्रोटीन ज़्यादा होता है. ते काय नक्की घी आहे काय.
सो तिथे घीचा डबा होता आणि तो बोलतो प्रोटीन खूप आहेत आणि मी लेबल चेक केला तर प्रोटीन 0 ग्रॅम आहेत. सो माहीत नाही प्रोटीन तर काही दिसत नाही, पण तो बोलतो प्रोटीन खूप आहेत. तर नक्कीच मित्रांनो खूपच मोठा स्टॉल आहे. हे बघा मी पूर्ण व्हिजिट करून माझा झालेला आहे हा स्टॉल आणि मी बाहेरच्या साईडला वापस आलेलो आहे. हे बघा इथे केक अँबॅसिडर आहे केकचे. तर नक्कीच मित्रांनो पूर्ण व्हिजिट केलेलं आहे कालाघोडा फेस्टिवल. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. व्लॉगला इथेच एंड करतो. कमेंटमध्ये नक्की सांगा 2 फेब्रुवारीपर्यंत आहे हा फेस्टिवल. पटापट या फेस्टिवलला या. सो CST पासून फोर्ट खूपच जवळच आहे. 10-15 मिनिटाची वॉकिंग डिस्टन्सवरती आहे फोर्ट. सो तिथूनच या आणि तुम्ही चालत येऊ शकता. टॅक्सीवाले सुद्धा आहेत चालत या. तर चला मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो तब तक के लिए बाय बाय. चलो.